हॅलो एव्हरीवन, आज गुरुचरित्र पारायणाचा माझा शेवटचा दिवस होता, म्हणजे उद्यापन. तर हे पहा, मी असं सगळं सजवलं होतं. वाईटही वाटत होतं, कारण आज शेवटचा दिवस होता. उद्या सगळं पहाटे उठणं, आरती करणं, पारायण करणं हे सगळं थांबणार होतं उद्यापासून. तर वाईट पण वाटत होतं. सो आज मी 10च्या आत सगळं नैवेद्य वगैरे केला, सगळा स्वयंपाक केला, नैवेद्य दाखवला गुरूंना, माझ्या देवांना, आणि सगळ्यांना जेवायला घातलं. खूप छान वाटत होतं सगळं वातावरण. गाईज, तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ प्लीज शेअर करा. आणि गाईज, आज आठवडा झाले पारायण चालू होतं, आरती चालू होती, तर मला अजिबात थकवा नाही आला. आजही अख्खा दिवस माझा बिझी गेला आहे, पण मला थकवा नाही आला, माझं काही दुखत नाही. ते एरवी माझं नेहमी काही नाही का दुखत असतं, पण गुरूंची कृपा बघा ना, आपोआप सगळं जुळून येतं आणि आपोआप सगळं होत राहतं. खरंच खूप छान अनुभव आलेत मला. गुरूंनी स्वतः माझ्याकडून ही सेवा करून घेतली. गाईज, मी एरवी 10 वाजता उठते सकाळी, पण आता गुरूंच्या कृपेमुळं मी 4ला उठायचे, पारायण करायचे, सगळं काम आवरायचे. सगळे गुरूंची कृपा, खरं सगळं व्यवस्थित जुळून येतं. माहिती आहे का, आज हे स्वयंपाक वगैरे इतका छान झाला आहे ना, प्रसाद माझा खूप छान झाला आहे. खरंच गाईज, खूप छान अनुभव आहेत. चलो, जय गुरुदेव दत्त.